Hello students, welcome to English lecture. Today we will discuss a very interesting story in our course book called An Astrologer's Day. Let us discuss something about this story. About author, that is about writer. So this is information or introduction to the writer. R.K. Narayan. Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy, that was his full name, was one of the best known novelists among Indian English writers. R.K. Narayan अर्थात रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी हे भारतामध्ये जे इंग्लिश लिटरेचर लिहिणारे लोक आहेत किंवा इंग्लिश लँग्वेजमध्ये जे लिहिणारे जे इंग्लिश आपले इंडियन रायटर्स आहेत त्या इंडियन रायटर्समध्ये अतिशय नावाजलेले असे कादंबरीकार होते. ही इज द ऑथर ऑफ 14 नॉव्हेल्स. सो ही हॅज रिटन 14 नॉव्हेल्स. नॉव्हेल्स मीन्स कादंबरी. 5 volumes of short stories. He has also written some short stories. They are very interesting stories. And a number of travelogues. Means he has written his experience of travel, that is called travelogues, and has a collection of non-fiction to his credit. आर के नारायण यांनी 14 कादंबऱ्या लिहिल्या आणि कथासंग्रहाचे त्यांचे 5 व्हॉल्यूम्स प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर त्यांनी प्रवास वर्णनही लिहिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी काही आर्टिकल्स पण लिहिलेले आहेत. ही ऑल्सो रोट हिज मेमॉयर माय डेज. मेमॉयर म्हणजे एक प्रकारे आत्मचरित्रात्मक लेखन त्यांनी केलेलं आहे. माय डेज या त्याच्यामध्ये त्यांनी आठवणी सांगितलेल्या आहेत. नारायण क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी where realistic characters in a typically Indian setting lived amid unpredictable events. नारायण यांनी एक काल्पनिक गाव निर्माण केलं आपल्या कादंबऱ्यांमधून. त्याचं नाव आहे मालगुडी. पूर्वी टेलिव्हिजनवर मालगुडी डेज नावाची अतिशय सुंदर अशी सिरियलसुद्धा याच्यावर झालेली आहे. तर मालगुडी हे एक काल्पनिक गाव आहे जिथे ह्या आपल्या नेहमीच्या जीवनात ज्या रिअलिस्टिक कॅरेक्टर्स म्हणजे नेहमी जीवनात आढळून येणाऱ्या सर्वसामान्य लोक त्या मालगुडी डेजमध्ये आहेत. इन अ टिपिकली इंडियन सेटिंग. आणि सगळं सेटिंग जे बॅकग्राऊंड जे आहे ते इंडियन आहे. अँड दे लिव्ड अमिड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट्स. म्हणजे आपण विचारही करू शकणार नाही किंवा अंदाजही बांधू शकणार नाही अशा एखाद्या इव्हेंटमध्ये किंवा घटनेमध्ये ते आपल्यासमोर येतात. म्हणजे आर के नारायण यांच्या कथेमध्ये आपल्याला रिअलिस्टिक कॅरेक्टर्स म्हणजे जे वास्तवात आपल्याला आढळणारे तुमच्या आमच्यासारखी जी माणसं आहेत ती आढळतात. पण त्यांच्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या मात्र थोड्याशा काल्पनिक किंवा आपल्याला कदाचित त्याचा अंदाजही बांधता येणार नाही अशा असतात. His stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. So his stories are grounded in compassionate humanism. म्हणजे त्यांना सर्व लोकांबद्दल मग त्याच्यामध्ये कितीही चुका जरी असल्या एखाद्या प्रत्येक व्यक्ती ही काही अतिशय आदर्श असते असं नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगल्या गोष्टी असतात, काही वाईट गोष्टी असतात. त्या सगळ्यांबद्दल एक प्रकारे त्यांना माणुसकी वाटते, त्यांना सहानुभूती वाटते आणि ते त्यांच्या कथांमधून आपल्याला दिसून येतं. त्याला म्हणायचं कंपॅशनेट ह्युमॅनिझम. ह्युमॅनिझम म्हणजे काय? माणुसकी. अँड सेलिब्रेटेड द ह्युमर अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ. आणि त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे किस्से घडतात, जे विनोदी किस्से घडतात आणि दैनंदिन जीवनामध्ये जो जिवंतपणा आहे तो या कादंबऱ्यांमधून त्याने टिपलेला आहे. His stories are characterized by a simple style and subtle humor. त्यांच्या स्टोरीजमध्ये आपल्याला सिम्पल स्टाईल दिसते. म्हणजे आपल्याला सहज समजून येईल अशा प्रकारे त्यांचं हे लेखन आपल्याला दिसून येतं. आणि अतिशय मार्मिक विनोद, ज्याला सटल ह्युमर म्हणतात. ह्युमर म्हणजे विनोद आणि सटल म्हणजे मार्मिक. तर मार्मिक विनोद म्हणजे आपल्याला चटकन
मनाला लागणारा किंवा त्यातून काहीतरी आपल्याला समजणारं असा विनोद ते निर्माण करतात. सो दिस वॉज अबाउट ऑथर R.K. Narayan. You can see the image of the writer here, R.K. Narayan, and his personality. Now something about his career as a writer. Narayan was introduced to American readers in 1952 by the Michigan State University Press. नारायण हे अमेरिकन जगाला किंवा वाचकांना 1952 साली इंट्रोड्यूस झाले किंवा त्यांची ओळख त्यांना झाली आणि तिथून ते अतिशय प्रसिद्ध असे लेखक बनले. These include Swami and Friends. This is the collection of short stories. The Bachelor of Arts, The Dark Room, An Astrologer's Day and Other Stories, Mr. Sampath, The Financial Expert, Waiting for the Mahatma, and The Guide, and many other books. So these are the names of his famous books, that is Swami and Friends, The Bachelor of Arts, The Dark Room, An Astrologer's Day and Other Stories, Mr. Sampath, and The Financial Expert, and his very famous novel, that is The Guide. His novel, The Guide, won him the Sahitya Akademi Award in 1961, the most coveted literary honor in India. त्यांच्या गाईड या कादंबरीला साहित्य अकादमीचं अतिशय प्रसिद्ध असं हे दुर्मिळ असं अवॉर्ड आहे ते त्यांना मिळालेलं आहे. हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश्ड बाय ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयरनी, अ युनिक इंडियननेस अँड अ सिम्प्लिसिटी विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक. त्यांच्या लिखाणामधून काय वैशिष्ट्य दिसून येतं? इट इज डिस्टिंग्विश्ड म्हणजे विशेष काय आहे? बाय ह्युमर, विनोद आहे, अँड अनऑफेंडिंग आयरनी, आणि आपण ज्याचा प्रतिकार करू शकत नाही असा उपहास त्यांच्या लेखनामध्ये दिसून येतो. युनिक इंडियननेस आणि भारतीयत्व, अस्सल भारतीयत्व त्याच्यामध्ये दिसून येतं. अँड अ सिम्प्लिसिटी आणि साधेपणा, लिखाणाचा साधेपणा आपल्याला दिसतो, विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक, आणि त्यामुळे आपल्याला त्यांचं लिखाण अतिशय चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह वाटायला लागतं. नारायण टिपिकली पोर्ट्रेज द पिक्युलॅरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप्स अँड आयरनीज ऑफ इंडियन डेली लाईफ. मग त्यांच्या लिखाणाचा सब्जेक्ट काय असतो? ही पोर्ट्रेज द पिक्युलॅरिटी ऑफ ह्युमन रिलेशनशिप्स, मानवी संबंध जे आहेत त्याच्यामध्ये काय काय घडू शकतं हे ते दाखवतात. अँड द आयरनीज ऑफ इंडियन डेली लाईफ, आणि भारतीयांचं जे नेहमीचं रोजचं जीवन आहे त्याच्यामध्ये किती विचित्र अशा घटना घडत असतात, परस्पर विरोधी घटना घडतात, त्याचं चित्रण ते करतात. हिज स्टाईल इज ग्रेसफुल, मार्क्ड बाय जेन्युअल ह्युमर, इलेगन्स अँड सिम्प्लिसिटी. आणि त्यांचं लिखाणाची जी शैली आहे त्याच्यामध्ये एक प्रकारची ग्रेस आहे, एक प्रकारचं डौल, एक प्रकारचा रुबाबदारपणा आहे, अँड जेन्युअल ह्युमर आहे, अतिशय निखळ असा विनोद आहे, आणि इलेगन्स आहे, आणि सिम्प्लिसिटी, साधेपणासुद्धा आहे. ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. सो इन दिस वे नारायण is well known writer in Indian writing in English, and he is known for his simplicity, elegance and grace. So we will have all these qualities in this given story, that is an astrologer's day. Astrologer's day मधून आपण जेव्हा वाचू तेव्हा आपल्याला हे सगळे त्यांचे जे वैशिष्ट्य आहेत त्यांचा अनुभव नक्कीच येईल. So this is a story. So story means there are some characters. So there are three main characters in this story. Astrologer is the main character. He is the protagonist, means main character in the story. Stranger, strange person is there. म्हणजे अनोळखी ज्याला आपण म्हणतो, unknown person is there. He is called stranger. He is stubborn, हटवादी असा आहे. Curious and ambitious, महत्वाकांक्षी आहे. Astrologer's wife, that is a very patient and wise character. अतिशय धीर गंभीर अशी ही स्त्री आहे आणि अतिशय हुशार अशी, शहाणी अशी ही स्त्री आपल्याला इथे दिसून येते. Now we will
read the story and we will enjoy the meaning of this story. An astrologer's day. So, how his day started? Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmaria writing. So, how did he start his day? At midday, he started his day. दुपारी साधारणतः किंवा सकाळी 11 वाजल्यानंतर त्याचा दिवस सुरू व्हायचा. ही ओपन्ड हिज बॅग अँड हिज बॅग वॉज फुल ऑफ प्रोफेशनल इक्विपमेंट. म्हणजे प्रत्येक व्यवसायाचे काही इक्विपमेंट असतात, साधनं असतात. तसं ह्याचा जो ज्योतिषाचा व्यवसाय आहे त्याचे प्रोफेशनल इक्विपमेंट काय काय होते, विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कवरी शेल्स. यू कॅन सी हिअर डझन कवरी शेल्स. कवरी मीन्स कवड्या. तर कवड्या त्याच्या जवळजवळ डझन कवरी शेल्स त्याच्याकडे होत्या. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ. त्यानंतर एक छानसं फडकं ज्याला आपण म्हणतो पीस ऑफ क्लॉथ असेल, विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. आणि त्याच्यावर एक मिस्टिक चार्ट, जसं आपण पंचांगामध्ये बघतो लिहिलेलं असतं किंवा आकडेमोड केलेली असते किंवा एक प्रकारची चौकट आखलेली असते, तशा प्रकारे त्याच्या कपड्यावर, त्या कापडावर हे सगळं आखलेलं होतं. अ नोटबुक. एक ॲस्ट्रॉलॉजर्स लोकांकडे जी नोटबुक असते की ते सगळं टिपून घेतात, तशा प्रकारची एक नोटबुक असायची. अँड अ बंडल ऑफ पाल्मिरिया रायटिंग. पाल्मिरिया रायटिंग मीन्स पाम ट्रीज जे असतात त्यांची जी पानं असतात त्याच्यावर लिहिलेले पत्र ज्याला म्हणतात, भूर्जपत्र जसं म्हणतो आपण, तशा प्रकारची ही छोटे कागदावर किंवा पानांवर लिहिलेल्या गोष्टी असतात. तर इथं तुम्ही बघाल अ बंडल ऑफ पाल्मिरिया रायटिंग, हाऊ दे लुक्ड, कसं दिसतात ते तुम्हाला इथे दिसून येईल. सो ऑल दीज थिंग्स वेर हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. हे सगळे त्याच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी होत्या आणि तो त्या सगळ्या मांडत असे आणि तिथून त्याचा दिवस सुरू होईल. ॲस्ट्रॉलॉजर याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. ॲस्ट्रॉलॉजर्स मीन्स वन हू टेल्स द फ्युचर or one who tells that what will happen in next. So that is called astrologer. म्हणजे हे ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषी असतात आणि पुढे भविष्यात काय घडेल त्याचं फोरकास्ट आपल्याला ते सांगतात. नाव हाऊ डिड ही लुक. दिसत कसा होता हा. तर तुम्ही इथे इमेज पहा, तुम्हाला लक्षात येईल की एक टिपिकल ज्योतिषाचा जो पेहराव असतो तसा किंवा त्याचा लुक असतो तो तुम्हाला इथं पाहायला मिळेल. सो हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ सॅक्रिड ॲश अँड व्हर्मिलियॉन. त्याच्या फोरहेड म्हणजे कपाळावर इट वॉज रिस्प्लेंडंट मीन्स फुल ऑफ सॅक्रिड ॲश, जे पांढरं तुम्ही पट्टे बघता आहात तशा प्रकारचं पांढरे पट्टे, ॲश मग ज्याला रक्षा म्हणतो आपण, ती रक्षात किंवा राख लावलेली आहे. अँड व्हर्मिलियॉन, आणि त्याच्यावर आपल्याला लालसर किंवा नारिंगी रंगाचा असं पट्टा दिसतो आहे. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. इथं आर के नारायणांची एक सूक्ष्म निरीक्षण शक्ती आपल्याला दिसते आणि त्याचबरोबर विनोदसुद्धा दिसतो. हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. त्याच्या डोळ्यामध्ये एक प्रकारची चमक होती. ग्लीम म्हणजे काय, चमक होती, आणि ती ॲबनॉर्मल होती, वेगळी होती. विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. खरं म्हणजे सतत लोकांची वाट पाहून किंवा लोकांकडे बारकाईने पाहण्याची जी त्याची सवय होती त्यामुळे आलेली ती चमक होती. बट विच हिज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी अ प्रॉफेटिक लाईट. पण बिचारे त्याचे जे रोज येणारे लोक होते, क्लायंट्स होते, ते मात्र समजायचे
की याच्या डोळ्यामध्ये ही जी विशिष्ट चमक आहे त्यामुळे हा भविष्यवेत्ता दिसतोय, भविष्य चांगलं सांगू शकतो. अँड फेल्ट कम्फर्टेड, आणि त्याच्याजवळ येणाऱ्या लोकांना खूप आनंद व्हायचा आणि कम्फर्टेबल वाटायचं की वा, हा आपलं भविष्य चांगलं सांगणार. The power of his eyes was considerably enhanced by their position, placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. आता त्याच्या डोळ्यांची जी चमक होती किंवा ती पॉवर जी होती ती कशामुळे वाढली होती? एन्हान्स झाली म्हणजे वाढणे. बाय देअर पोझिशन, त्यांची जी पोझिशन, त्यांची जी जागा होती, प्लेस्ड ॲज दे वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड, त्याचं जे कपाळ रंगवलेलं होतं भस्म आणि टिळा लावून त्याच्या, आणि त्याची जी लांब दाढी होती, विस्कर ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये हे डोळे होते. आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं त्याला लुक, एक वेगळ्या प्रकारचं त्याला चकाकी आलेली होती. इवन हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. असं जर बॅकग्राऊंड असेल, म्हणजे एकीकडे कपाळ रंगवलेलं आहे आणि मोठी दाढी आहे आणि त्याच्यामध्ये ते डोळे असतील, तर नक्कीच त्याला एक प्रकारचे पॉवर किंवा पॉवरफुल ते डोळे दिसणार. थोडक्यात काय, त्या ज्योतिषाचे डोळे खूप विशिष्ट प्रकारे चकाकत असत आणि त्यामुळे लोकांना वाटे की ह्याच्या डोळ्यात तेज आहे आणि हा चांगलं भविष्य सांगू शकेल. टू क्राउन द इफेक्ट ही वुंड सॅफ्रन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. आणि हा इफेक्ट अजून वाढवावा, लोकांना आपल्याबद्दलचं इम्प्रेशन चांगलं व्हावं, यासाठी तो आपल्या डोक्याला एक टर्बन, सॅफ्रन कलर्ड टर्बन, टर्बन म्हणजे फेटा, तर तो नारिंगी रंगाचा फेटा आपल्या डोक्याभोवती गुंडाळत असे. धिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. ही जी कलर स्कीम आहे ती कधी फेल झाली नाही, नेहमी रोज तो तसाच दिसायचा. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalks. जसं बीज म्हणजे मधमाशा ह्या जगाकडे किंवा त्या डेलिया फुलाचे जे देठ असतात त्याच्याकडे आकर्षित होतात मध घेण्यासाठी, तशा प्रकारे लोकसुद्धा त्याच्याकडे जमत असत. म्हणजे जसा मधमाशा गोळा होतात तसे लोक त्याच्याभोवती अट्रॅक्ट होऊन येत असत की हा आपल्याला भविष्य चांगलं सांगेल. सो दिस वॉज द ॲपिअरन्स ऑफ एन ॲस्ट्रॉलॉजर. ॲस्ट्रॉलॉजर कसा दिसत असे, त्याचा एकूण लुक कसा होता, काय काय तो आपला त्याचा पेहराव कसा होता, वस्त्र कोणतं होतं, हे वर्णन करणारं हे आपल्याला फर्स्ट पॅरेग्राफ आपल्याला दिसेल. सो इन दिस वे यू कॅन understand that what were the professional equipments of an astrologer and how did he look. तो कसा दिसत असे आणि त्याच्याजवळ कोणकोणत्या प्रकारची साधनं होती, एक ज्योतिषाकडे कोणती असायला हवीत, त्याचं वर्णन आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमध्ये केलेलं दिसून येईल. सो आय होप यू माइट हॅव अंडरस्टूड दिस डिस्क्रिप्शन व्हेरी वेल, अँड नाव वी कॅन गो अहेड to read the further story and enjoy it. Thank you very much.